नमस्कार महिलांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महिलांनो, आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजना तसेच LPG गॅस सिलेंडरबद्दल महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. ह्या दोन्ही योजनेसंदर्भात आपण जास्त मोठा व्हिडिओ न बनवता तुम्हाला थोडक्यात याची माहिती जाणून घेण्यासाठी पूर्णपणे माहिती हे सांगणार आहोत. तर महिलांनो, सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण माहिती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे हे महिलांना येण्यास सुरुवात झालेली आहे. ही महिलांना आनंदाची अशी बातमी आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून असे 3,000 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे. नुकताच अजितदादा पवार यांनी घोषणा सुद्धा केलेली होती की महिलांना ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे येतील. त्यांना बोनसमध्ये पैसे हे शासनातर्फे दिले जात आहे. म्हणजे येत्या काही काळामध्ये आचारसंहिता लागणार आहे, तर आचारसंहितामध्ये पैसे वाटप करता नाही येणार, त्यासाठी त्यांना ॲडव्हान्समध्ये पैसे हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दिवाळीसाठी दिले जातात आहे. तर महिलांना येण्यास हे सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता आपण LPG गॅस सिलेंडरबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. LPG गॅस सिलेंडरबद्दल महत्त्वपूर्ण माहिती अशी की LPG गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा महिलांना येण्यास सुरुवात झालेली आहे. आता हे पैसे कोणाला मिळणार आहे, तुम्हाला कसे मिळणार किंवा अर्ज कसा करायचा याबद्दल काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम अर्ज कसा करायचा ते आपण आता बघूया. तर महिलांना 830 रुपये या योजनेअंतर्गत मिळत आहे. 830 रुपये हे कोणत्या महिन्याला मिळत आहे आणि 530 रुपये हे कोणत्या महिन्याला मिळत आहे हे पहिले जाणून घ्या. जे महिला उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र आहे, त्या उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना सबसिडीच्या स्वरूपामध्ये 830 रुपये हे मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला पहिले सिलेंडर घेणे हे गरजेचे आहे, नंतरच तुम्हाला याचे 830 रुपये मिळणार आहे. आणि ज्या महिला लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र आहे अशा महिलांना 530 रुपये हे शासनातर्फे दिले जात आहे. त्या महिलांना सुद्धा सिलेंडर घेणे हे महत्त्वाचे आहे. सिलेंडर घेतल्यानंतर तुम्हाला सबसिडीच्या स्वरूपामध्ये 530 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की तुमचं गॅस सिलेंडरची जे पुस्तक आहे ते पुस्तक तुमच्या नावावरती नाही आहे. तर महिलांनो, तुम्ही काळजी करू नका. सर्वात प्रथम तुमचं गॅसचं जे पुस्तक आहे ते तुमच्या नावावरती करून घ्या. तुमच्या नावावरती केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ हा नक्की मिळणार आहे. असा GR सुद्धा शासनाने जारी केलेला आहे. याबद्दल हे महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुमच्या गॅस एजन्सीकडे तुम्ही जा. तुमच्या गॅस एजन्सीकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन तुमचं गॅसचं जे पुस्तक आहे ते तुमच्या नावावर पहिले ट्रान्सफर करून घ्या. त्यानंतर तुमच्या नावावर ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्ही जे पहिलं गॅस सिलेंडर घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडीच्या स्वरूपामध्ये हे पैसे शासनातर्फे मिळेल. तर शासनातर्फे 830 मिळेल की 530 रुपये मिळेल हे आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला समजलं असेलच. व्हिडिओ जास्त मोठा न करता आपण थोडक्यात माहिती तुमच्यासाठी हे सांगितली. तुम्हाला याबद्दल काही अडचण असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा. आपण तुम्हाला नक्की याचा आन्सर देऊ. महिलांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशी महत्त्वाची माहिती आपण तुम्हाला पुढे देखील देत राहू. धन्यवाद.